मवाली काय चाललंय अरे वा निष्काकीला जाऊन सांग काका आलेत. एक फर्स्ट क्लास गरमागरम चहा पटकन. चलो भागा जल्दी. बाबा तुम्ही घेणार चहा? नाही नाही. अरे उद्या निशी नाहीये घरात. कुठे गेली? माहेरी. माहेरी? हं. मेजर साहेबांची तब्येत तर ठीक आहे ना? हा ठीक आहे. दुसऱ्यानं गोळ्या घालणाऱ्या माणसाला स्वतःला काहीच होत नसतं. नाही अशी न सांगता गेली म्हणून. मीच सोडून आलो तिला. काय? जाताना सगळं काही सांगितलं तिने मला. बायकोचा अशा रीतीने अपमान करण्याची तुला काही गरज नव्हती. बाबा काल निशी जे वागली ते. हो ते दुर्लक्ष करण्याजोगच होतं. तिने तुझ्याकडे आधारासाठी पाहिलं आणि तू तिला तोंडघशी पाडलं. नाही बाबा, हे बघू दे. एखादी मुलगी आपलं माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा तिला सासरच्या प्रत्येक माणसाला सांभाळावं लागतं. तसंच सासरच्या माणसांनी त्या घरातले रीतिरिवाज आघात प्रघात तिला शिकवायचे असतात. हे करायचं सोडून तुम्ही तिच्या विरुद्ध कट केल्यासारखे वागता. नाही कशासाठी? काय कारण आहे? हे बघू दे. मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. आता जा आणि निशीला परत घेऊन ये. जा. बाबा ती मला विचारून गेली नाहीये. चल निशी. हे काय अजून तयार नाही झालीस? अगं आपल्याला वर्मा साहेबांच्याकडे जायचंय. मी नाही येते. का ग? माझी पूर्वीची निशी होती ना, ती जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत रस घ्यायची, त्यातून आनंद मिळवत होती. ही निशी मला वेगळीच वाटते. आयुष्यात काही रस उरल्याचं वाटत नाही पप्पा. इतके दिवस झाले तरी उदय मला न्यायला आला नाही. आणि आपणही काही चौकशी करावी असं तुम्हाला वाटत नाही? नवऱ्या बायकोच्या भांडणात शहाण्या माणसानं कधीच पडू नये. पण पप्पा मी तुमची मुलगी आहे. आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटते. हे बघ, ज्या वेळेला तू सूर्यकांत रावांच्या बरोबर आलीस त्यावेळेला मी तुला एका शब्दानेही विचारलं नव्हतं. आताही विचारत नाहीये. पण तुझी चूक तुला कळलेली बरी असं वाटतं मला. पप्पा मी चूक केलेली नाहीये. उदयचा फोन आला नाही म्हणून तक्रार करतेस, पण तू तरी त्याला फोन केला होतास का? तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? त्याचंही तुझ्यावर प्रेम आहेच. मग कशाला हवा 36चा आकडा? हे बघ, तू तुझा अहंकार मानापान सगळं काही गुंडाळून बाजूला ठेव आणि त्याला जाऊन भेट. आणि एवढंही करून त्यानं तुझ्याकडे दुर्लक्ष केलंच तर मग मी आहे आणि तो बंदुकीच्या धाकानं तुझ्यावर प्रेम करायला लावीन त्याला. कुठे चाललीस? माझ्या नवऱ्याला भेटायला. बस बस आज आपण तो बहुत खुश है. तुझ्या तोंडाला जर कोणी सायलेन्सर लावला ना तर मी जास्त खुश होईल. कायम फिल्मी डायलॉग मारत असतो. अरे बॉस मैदान में तो आजा. मैदान में थांब तुला बघतोस मी. अरे देखो बॉस का बॉस आया है बॉस. अखेर नाक घासत आलीसच ना. नवरोजीचा रुबाब दाखवतो काय? बच्चनजी पाहून घेईन. बॉस कुछ कोल्ड ड्रिंक थम्स अप लिम्का आइसक्रीम कुछ है? का तुझ्या बॉसचं दुसरं लग्न आहे की काय? पण मॅडमचं काय है? स्वतः गॅरेज मध्ये आली आहे पण बोलत नाही. मी तर अजिबात बोलायला जाणार नाही. गेली उडत. चार्ली विचारताना काय काम आहे ते. काही छोटं मोठं असेल ना तर तूच करून दे. त्यांना म्हणावं बॉस को बिलकुल टाइम नहीं है, बॉस बहुत बिझी है. अच्छा जाणून बुजून मिजाज दाखवतो काय? अरे त्याला म्हणा मेजर देशमुखांची मुलगी आली आहे म्हणून. मेजर देशमुखांची मुलगी काय? सौभाग्यवती उदय भोसले अशी ओळख करून द्यायला काय होतं हिला? हा मुद्दाम मलाठी बसते. अरे त्या मेकॅनिकला म्हणा माझ्या गाडीत जरा नजर टाक. आईला
बॉस मॅडम तुम्हाला मैकेनिक म्हणते अरे, आवाज करें तुझा काय ना? आयला इस झगड़े में बहुत मजा आ रहा है अपने को लगता है अपने को भी शादी करनी ही पड़ेगी क्या बोल शादी काय ग मारे गुरमीत मला न सांगता निघून गेली होतीस ना आता कशाला आलीस नाक घासत अं? कस्टमर्सचे असंच बोलतात वाटतं तुमच्याकडे हे बघ जरा नजर टाका माझ्या गाडीत ब्रेक सेट करायचे रेडिएटर चेक करायचं सगळं चेक करतो आणि सेट करतो तुमचे जे बरोबर काही पैसे होतील ते देऊ टाकी ना मी आयला अरे काय 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 कर करते अगं हे काय अगं, गाडी कशाला स्टार्ट करते तू दाखवायला ए, आयला बॉस को उड़ा के लेके गई मैडम नो पूर्वीच्या काळी आपल्याला आवडलेल्या तरुणीचं राजे लोक हरण करायचे आज नेमकं उलट झालंय बायकोनं नवऱ्याला पळवलं आता दिलजमाई झाली ना जावई बापू नवरा बायको हे दोन प्राणी परमेश्वरानं भांडण्यासाठीच जन्माला घातलेत या भांडणातली गोडी मोठी अवीट असते आणि ही गोडी नवरा बायकोनच टिकवायची असते आता हे आमचं पात्र लहानपणापासून लाडातच वाढलंय आणि ते जरा हट्टी आहे यापुढे तिची काही चूक झाली तर तुम्हीच तिला सांभाळून घ्यायला हवं जावई बापू तुम्ही कर्जासाठी बँकेकडे अर्ज केलाय निशी माझी एकुलती एक मुलगी आहे हे जे सारं काही आहे ना हे तिचंच आहे आणि पर्यायानं तुमचंच आहे तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ नका मी तुमच्या धंद्यात भांडवल गुंतवतो थँक्यू पप्पा पण यावेळेला खरंच मला जास्त रकमेची गरज नाहीये नाही म्हणजे पुढल्या वेळेला जेव्हा मला जास्त रकमेची गरज असेल तेव्हा मी तुमच्याचकडे येईन हं. जशी तुमची मर्जी काय रे डॅडीनं का नकार दिलास तू केवळ ते माझे वडील आहेत म्हणून ना सासऱ्यांकडनं पैसे घेतले असतेस तर कमी पण आला असता ना तुला हेच पैसे आता बँकेकडनं घेशील काय रे बँकेकडनं मिळणारे पैसे जास्त किमतीचे असतात का ए चिडकी इतक्या दिवसांनी तर तू परत आलीस आणि आता आल्या आल्या भांडणाला सुरुवात करायची आहे का हं? हे बघ तुला एक गोष्ट माहितीये मला तुझी खूप खूप आठवण यायची खरंच मलाही तुझी खूप आठवण यायची हं? खूप खूप